नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण गुरुपौर्णिमा विशेष प्रसादाचा मऊ लुसलुशीत असा शिरा बनवतोय. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका. तर गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये टाकण्यासाठी इथे मी 1 वाटीभर तूप घेतलं. या तुपामधील फक्त आपल्याला सुरुवातीला 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आणि या तुपामध्ये टाकण्यासाठी इथे मी 2 चमचे बदामाचे काप करून घेतले. प्रसादामध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही वापरू शकता. तर टाकलेले बदाम 2 मिनटं भाजून घ्यायचे. 2 मिनटं भाजल्यानंतर यामध्ये 1 चमचा मनुके टाकायचे आणि बदाम आणि मनुके परत या तुपामध्ये 2 मिनटं भाजून घ्यायचे. 2 मिनटानंतर बदाम आणि मनुके भाजलेले आहेत. आता हे भाजलेले बदाम आणि मनुके एका वाटीत काढून घ्यायचे. त्यानंतर प्रसादामध्ये टाकण्यासाठी इथे मी दूध घेतलं. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेणार आहे त्याच वाटीने 5 वाटी दूध आपल्याला एकदम लो फ्लेमवर गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर आपण जे 1 वाटी तूप घेतलेलं होतं त्या तुपामधील अर्ध तूप कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि यामध्ये 1 वाटी भरून बारीक रवा घालायचा आहे. तर आपण ज्या वाटीने तूप मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटीभर बारीक रवा घ्यायचा आणि त्याच वाटीने 5 वाट्या दूध घ्यायचं आहे. तर इथे मी तुपामध्ये टाकलेला रवा मंद आचेवर 2 ते 3 मिनटं भाजून घेतला. 3 मिनटानंतर जे शिल्लक राहिलेले तूप आहे ते सर्व आपल्याला आता या रव्यामध्ये टाकून घ्यायचं. तुपामध्ये रवा मिक्स करायचा आहे आणि हा रवा आपल्याला मध्यम आचेवरतीच भाजायचा आहे, म्हणजे रवा छान भाजला जातो. रव्याला एकसारखा रंग येण्याकरिता आपल्याला हा रवा सतत असा तुपात चमच्याने हलवायचा, म्हणजे एकसारखा भाजला जातो. तर आता हा रवा आपल्याला मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायचा. तर इथे मी रवा 4 मिनटं भाजून घेतला. 4 मिनटानंतर बघू शकाल की रवा छान असा ब्राऊन रंगाचा भाजून झाला आहे. तर असा रवा भाजून झाल्यानंतर आता या रव्यामध्ये आपण जे दूध गरम करायला ठेवलं होतं त्या दुधामधील अर्ध दूध टाकून घ्यायचं आणि रव्यामध्ये हे दूध आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की रव्यामध्ये अर्ध दूध टाकल्यानंतर पटकन असं मिक्स झालेलं आहे. तर असं मिक्स करून झाल्यानंतर आपलं जे शिल्लक राहिलेले दूध आहे ते सर्व आता या रव्यामध्ये टाकून घ्यायचं आणि टाकलेले दूध परत आता या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. दूध घातल्यामुळे तुम्ही इथे बघू शकाल की आपल्या रव्याचा रंग थोडासा फेंट झालेला आहे. पण जेव्हा आपण या शिऱ्यामध्ये साखर घालू तेव्हा परत रव्याचा रंग डार्क होतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की आपलं टाकलेलं दूध आता रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आणि दूध घातल्यानंतर तुम्ही इथे बघू शकाल की शिऱ्यामध्ये अजिबात गुठळी तयार झालेली नाही. एकदम छान असा आपला शिरा मिक्स झालेला आहे. तर असा शिरा मिक्स करून झाल्यानंतर आता या शिऱ्यामध्ये आपल्याला साखर घालायची. तर आपण ज्या वाटीने तूप, दूध आणि रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी भरून यामध्ये साखर घालायची. साखर या शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची. तर साखर मिक्स करून झाल्यानंतर ही साखर पूर्णपणे वितळण्यासाठी इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि या कढईवरती 2 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं. 2 मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि शिरा मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकाल की साखर आता व्यवस्थित वितळलेली आहे आणि साखर घातल्यानंतर तुम्ही पाहू शकाल की शिऱ्याला अगोदरच्यापेक्षा डार्क ब्राऊन रंग आला आहे. तर या ठिकाणी आता शिरा व्यवस्थित मिक्स करून झाला. मिक्स करून झाल्यानंतर या शिऱ्यामध्ये फ्लेवरसाठी अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची. चवीपुरतं 1 ते 2 चिमूटभर मीठ घालायचं आणि तुपामध्ये परतून घेतलेले बदामाचे काप आणि मनुके घालायचे. त्यानंतर इथे मी 1 केळाचे असे बारीक काप करून घेतलेले आहे ते घालायचे आणि केळाचे काप शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. तर आपल्याला या शिऱ्यामध्ये केळाचे काप असे चमच्याने मॅश करायचे. जोपर्यंत व्यवस्थित आपले केळाचे काप शिऱ्यामध्ये मॅश होत नाही तोपर्यंत असा शिरा चमच्याने एकजीव करत राहायचा आहे. तर थोड्याच वेळात बघू शकाल की टाकलेलं केळ शिऱ्यामध्ये छान एकजीव झालेला आहे. तर असा शिरा एकजीव झाल्यानंतर या शिऱ्यामध्ये आपल्याला 2 तुळशीची पानं ठेवायची आहे आणि पानं ठेवल्यानंतर या कढईवरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचं. 2 मिनिटांमध्ये तुळशीचा पानाचा फ्लेवर आपल्या शिऱ्याला लागला जातो. त्यानंतर इथे आपल्याला तुळशीची पानं काढून घ्यायची आणि हा तयार झालेला शिरा चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की शिरा किती मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे.
सोप्या पद्धतीने व अचूक प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण प्रसादाचा शिरा तयार केलेला आहे. तर गॅस बंद करायचा आणि तयार झालेला प्रसादाचा शिरा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. तर बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत या ठिकाणी आपला हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. तर माझ्या पद्धतीने येणाऱ्या गुरुपौर्णिमेला असा प्रसादाचा शिरा तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा शिरा कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूयात अशाच एका सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.